सर्वांना ख्रिस्तात सलाम, जय ख्रिस्त. आणि मी पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे बरेचजणांनी मला फोन करून किंवा प्रत्यक्षात भेटून सांगितलं की पाळकसाहेब तुम्ही पुन्हा एकदा ऑनलाईन या. आणि त्याचाच विचार करून मी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि विचारलं की परमेश्वरा तू मला मार्ग सुचव. आणि परमेश्वराने मला सांगितलं की होय, पुन्हा एकदा तू ऑनलाईन ही जी संदेशाची मालिका आहे ती तू चालू कर. आणि तो पुन्हा प्रयोग आपण पुन्हा चालू करत असताना आपल्या प्रत्येकाची मला या मालिकेमध्ये प्रार्थनेची गरज आहे. कृपा करून तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या मिनिस्ट्रीसाठी, मेथोडिस्ट चर्चसाठी प्रार्थना करा. आणि आजचा जो संदेश आहे त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी आपण परमेश्वरापुढे लीन होऊया, आपली मस्तके परमेश्वराकडे लवूया आणि आपलं अंतःकरण परमेश्वराकडे रिक्त करूया. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, ही शृंखला, ही मालिका पुन्हा एकदा तू चालू करण्यास आम्हाला सहाय्याने मदत करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वर, या मालिकेद्वारे तू आम्हाला तुझ्या वचनातून जे काही सांगू इच्छितोस, जे तुझ्या वचनामध्ये जे गूढ लपलेलं आहे ते आम्हाला तू समजण्यासाठी सहाय्याने मदत कर. तू आमच्याशी बोल आणि या संदेशाद्वारे आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ही प्रार्थना आम्हा प्रत्येकासाठी एक आशीर्वादाचं कारण आणि त्याहूनही पलीकडे आमच्या तारणाचं कारण होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण जो संदेश ऐकणार आहोत तो संदेश दुसरे राजे 6 अध्याय वचन 1 ते 6 यातून पाहणार आहोत. आणि हे जे वचन आहे दुसरे राजे 6 अध्याय वचन 1 ते 6 ते आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या बायबलमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणी काढूया आणि वाचूया. आणि जे प्रवासात असतील, जे घरामध्ये नसतील किंवा ज्यांच्याकडे सध्या बायबल नसेल त्यांच्यासाठी मी हे वचन वाचतो. आपण कृपा करून लक्ष देऊन ऐकूया. दुसरे राजे याचा 6 अध्याय वचन 1 ते 7. जुन्या करारातील दुसरे राजे याचा 6 अध्याय वचन 1 ते 7. कुऱ्हाडीचे डोके पाण्यावर तरंगते. संदेष्टाच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा, आम्ही आपल्यासमोर राहत आहोत ते स्थळ फार संकुचित आहे. तर यार्दने तीरी जाऊन तेथून एकेकाने एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे, जा. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला, बरे, येतो. तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्दनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या मनुष्याने विचारले, ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती घेतली. परमेश्वर करो ही वाचलेली वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. त्यातून परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो ते पाहणार आहोत. नुकतंच 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. आणि हा काळ असा असतो जीवनामध्ये, हा टप्पा असा असतो ज्यात आई वडील, समाज आणि विशेष करून तो विद्यार्थी 12वी नंतर काय किंवा कुठल्या स्ट्रीमला मी प्रवेश करायचा जेणेकरून माझं भवितव्य घडेल, समाजाचं त्याद्वारे कल्याण होईल, हा विचार करत असतो. आणि अनेक जण 12वी नंतर सेमिनरीमध्ये जाण्याचा पर्याय निवडतात. आणि सेमिनरी म्हणजे काय की ज्या ठिकाणी धर्माचं शिक्षण दिलं जातं, आपल्या ख्रिस्ती धर्माचं शिक्षण दिलं जातं. आणि तसल्या परिस्थितीमध्ये काय काय घडतं आणि त्या ठिकाणी कशी आपली तयारी करून घेतली जाते याचं दर्शन या अध्यायामध्ये आपण पाहू शकतो.
या ठिकाणी अलिशा जो एक संदेष्टा आहे, देवाचा संदेष्टा आहे, हा फिरतीवर जाऊन प्रचार करणारा संदेष्टा आहे. आणि हा जो संदेष्टा आहे अलिशा, याच्याकडे 3 सेमिनरीजचा जो कारभार होता तो होता. आणि आपण पाहू शकतो की गिलगाल, बेथेल आणि जॉर्डन या 3 ठिकाणी ज्या सेमिनरीज होत्या त्याचा कारभार अलिशाकडे होता. आणि ही जी सेमिनरी ज्या ठिकाणी आपण पाहतोय ही जेरिकोची सेमिनरी आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आणि आपण पाहू शकतो की अशाच ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असते ज्या ठिकाणी शिक्षण उत्तम दर्जाचं दिलं जातं. आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या वाढते त्यावेळेस आपल्याला परिसर आणि त्या ठिकाणचे वसतिगृह आणि वर्ग हे देखील वाढवण्याची गरज असते. आणि या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि वसतिगृह कमी पडत आहे त्या ठिकाणी विद्यार्थी आणि अलिशा हे वसतिगृह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर आतासारखी मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यावेळेस नव्हती. आणि त्यावेळेस काय होतं की विद्यार्थीच विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सेमिनरीमध्ये श्रमदान करत होते. मी देखील जबलपूर या ठिकाणी सेमिनरीमध्ये होतो 4 वर्ष. आणि त्या ठिकाणी आम्हाला महिन्यातनं शनिवारी श्रमदान असायचं. श्रमदान म्हणजे काय की त्या सेमिनरीमध्ये आपण मेहनत करायची जेणेकरून त्या सेमिनरीमध्ये ज्या गरजा आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो, त्या सेमिनरीला आपण मदत करू शकतो. परंतु आता जे आम्ही करत होतो ते फक्त शनिवारी महिन्यातनं एकदा. परंतु त्यावेळेस जे होतं तो संपूर्ण स्टाफ, जे आपण नॉन टीचिंग स्टाफ ज्याला म्हणतो, की तो हे विद्यार्थीच होते. परंतु आता आमच्या सेमिनरीमध्ये सर्व कामं करण्यासाठी वेगळा स्टाफ आहे. टीचिंग, नॉन टीचिंग, ऑफिशियल, नॉन ऑफिशियल. आणि विद्यार्थ्यांसाठी मिनिस्ट्री म्हणजे काय की सेवा करणे, तो भाग कुठंतरी बाजूला न सरकण्यासाठी श्रमदान हा प्रकल्प, हा उपक्रम महिन्यातनं एकदा राबवत असे. आणि या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतं की हे जे विद्यार्थी आहेत हे काम करतात आहे. आणि आता जशी समृद्धी आहे त्यावेळेस तशी समृद्धी नव्हती. आणि त्यावेळेस विद्यार्थी जे काम करत होते त्यांच्यासाठी लागणारी जी सामग्री होती, साहित्य होते, ते त्या सेमिनरीमध्ये देखील नव्हतं. आणि त्यांना ते कोणाकडून तरी उसणं मागून आणण्याची गरज होती. आणि आज आपण जरी गल्लीबोळात गेलो तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हार्डवेअरची दुकानं मिळतील. पण तशी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. आणि कमी हत्यारं होते, अवजारं कमी होते. आणि ते ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी मागून आणले आणि हा काम करतोय, हा तळमळीने काम करतोय. आणि ही सेमिनरी यार्देनेच्या बाजूला आहे. आणि आपण पाहतो की काम करत असताना कधी कधी आपल्या हातातनं ती कुऱ्हाड सटकते किंवा त्या कुऱ्हाडीला धार नसती, त्यामुळे आपल्याला जास्ती मेहनत करावी लागते. आणि अशाच काहीसा प्रकार या ठिकाणी देखील झालेला असावा. हा विद्यार्थी कोणा एकाकडून तरी ती कुऱ्हाड घेऊन येतो, उसनी मागून घेऊन येतो. आणि जसं आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये आपल्याला सांगितलंय की ज्याची वस्तू तू घेऊन येशील ती जबाबदारीने वापर. आणि ती वस्तू काम झाल्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारीने त्याच्याकडे परत सुपूर्द कर. आणि हा विद्यार्थी काम करत असताना तिची उसनी मागून आणलेली कुऱ्हाड होती, तिचा जो कुऱ्हाडीचा जो दांडा त्याच्या हातात राहिला. आणि कुऱ्हाडीच्या जे आपण ज्याला लोखंडी पुढचा भाग जो म्हणतो, ज्याच्याने आपण लाकूड तोडण्याचं काम करतो, तो पाण्यात पडला. पाणी कोणतं तर यार्देन नदीचं. आणि मग आपण जर म्हटलं की यार्देन नदी पवित्र नदी, आणि यार्देन नदीत पडलं तर ती देखील पवित्र नदी, शुद्ध असेल, स्वच्छ असेल. परंतु तसं नव्हतं. यार्देन नदी देखील दूषित होती. आणि त्यावेळेस देखील समृद्धीच्या अनेक कारणाने यार्देन नदी देखील दूषित झाली होती, प्रदूषित झाली होती. आणि त्यामुळं जे काही पाण्यात पडलं
ते दिसणं अवघड होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक गरीब विद्यार्थी, सेमिनरीमध्ये जाणारे विद्यार्थी आपण जर पाहिले असतील, आताच्या काळामध्ये नाही परंतु मागच्या काळामध्ये विद्यार्थी गरीब होते. हल्लीच्या काळात समृद्धी आली आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये गरीब होते विद्यार्थी, संपूर्ण सर्वच गरीब होते. त्यातले त्यात सेमिनरीमध्ये जाणारे विद्यार्थी अति गरीब. आणि सेमिनरी त्यांची ज्या संस्थेने त्यांना पाठवले ती संस्था त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण देत असे. त्यांचं राहणं खाणं हॉस्टेलचा खर्च सर्व काही ती संस्था करत असे. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने सांगितलं की तू एखाद्याची वस्तू जर घेऊन आला तर ती जबाबदारीने वापर आणि पुन्हा एकदा जबाबदारीने परत कर. परंतु आता ती कुऱ्हाड त्या पाण्यात पडली आहे, पाणी दूषित आहे, दिसत नाही कुठं पडली आहे. आणि मग आपल्या मनात काय विचार येतो? आपण म्हणतो की मी घेतलीच नाही. आपण असा प्रयत्न करतो, असा भासवण्याचा प्रयत्न करतो की ती माझ्याकडनं पडलीच नाही. किंवा मी घेऊन आलो होतो, मी परत दिली. आपण ढकलाढकलीचा प्रयत्न करतो, ढकलगाडीचा प्रयत्न करतो. किंवा एखाद्याला दोष लावतो, त्यांनी मला हात लावला म्हणून ढकल पडली, असं झालं तसं झालं. परंतु या ठिकाणी तो जो विद्यार्थी होता हा सेमिनरीमध्ये असताना प्रामाणिक होता. त्याने आलिशाला हाक मारली आणि आलिशा जो त्यांचा मुख्य होता, त्या सेमिनरीचा मुख्य होता, तो देखील त्यांच्याबरोबर काम करत असे. आमच्या ठिकाणी जबलपूरला आमचे प्राचार्य आणि आमचे सर्व शिक्षक आमच्याबरोबर श्रमदान करत असे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी सेमिनरी होती या ठिकाणी सर्व दिवसभर हे विद्यार्थी सेमिनरीमध्ये राहत असे, शिक्षण घेत असे, खात असे. परंतु संध्याकाळ झाल्यानंतर ते आपल्या आपल्या घरी जाऊन राहत असे, झोपत असे. आणि या ठिकाणी अशी घटना घडतीये की त्याची जी कुऱ्हाड आहे ती पाण्यात पडली, लोखंड पाण्यात पडलं. आणि त्यावेळेस लोखंडाला किंमत जास्ती होती आणि प्रत्येकाकडे सहज ते उपलब्ध होत नसे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्याचं लोखंडाचं कुऱ्हाड पाण्यात पडते त्यावेळेस हा प्रामाणिकपणे आपल्या गुरूंना म्हणजे आलिशाला हाक मारतो. आणि हाक मारून त्यांना ती सत्य परिस्थिती सांगतो की काय घडलंय. आज आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की काय आपण जर आपल्या हातून एखादी चूक घडली किंवा कळत नकळत एखादी घटना घडली किंवा आपल्या हातून काहीतरी हरवलं किंवा पडलं, काय आपण प्रामाणिकपणे कबूल करतो आणि मदत मागतो की आम्ही दुसऱ्यावर ढकलून खोटं बोलण्यास चालू करतो? का आम्ही म्हणतो की असं काही झालंच नाही. आणि या ठिकाणी तो विद्यार्थी आलिशाला प्रामाणिकपणे हाक मारत आहे आणि सांगत आहे की गुरुजी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे. आणि एका गरीब विद्यार्थ्यासाठी कुऱ्हाड पाण्यात पडणे खूप महागाची गोष्ट आहे. कारण की जसं जुन्या काळात सांगितलं की एखादी गोष्ट तू घेतली तर ती तुझी जबाबदारी आणि ती व्यवस्थितपणे हाताळायची आणि पुन्हा एकदा परत करायची. आणि असं होत असताना ही जी घेतलेली वस्तू होती ती त्याने काळजीने वापरली. आणि अशा गोष्टी घडत असतात. आपण कितीही जरी काळजीने वापरण्याचा प्रयत्न केला कधी दुर्घटना घडती. आणि तशीच परिस्थिती आपल्या जीवनात देखील आपण समजून घेऊया. कधी आम्ही परमेश्वराचं काम करत असताना अशा काही घटना घडतात, आम्ही नाराज होतो आणि आम्ही परमेश्वराला दोष द्यायला चालू करतो. आपण या विद्यार्थ्याकडे पाहिलं पाहिजे. हा देखील गरीब आहे, अडचणीतला विद्यार्थी आहे, परंतु प्रामाणिकपणे त्यांनी आलिशाला हाक मारली आणि वस्तुस्थिती सांगितली की गुरुजी असं घडलंय. आपण देखील मिनिस्ट्री करत असताना, परमेश्वराचं काम करत असताना, चांगलं काम करत असताना, कोणाची मदत करत असताना असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात की आपल्याला त्रास होतो. आणि त्यावेळेस आपण काय करतो? काय आपण परमेश्वराला जो आपला गुरु आहे त्याला हाक मारून मदतीची अपेक्षा ठेवतो की पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की मी तर चांगलं करत होतो, तू माझ्या जीवनात हा प्रसंग का आणला?
आणि आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की अलिशा देखील त्या ठिकाणी तत्पर होता. तो आला आणि त्यांनी एक काठी टाकली पाण्यामध्ये आणि लोखंड जे पाण्यात तरंगत नाही ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसतं आणि हे यार्देनेचं पाणी गढूळ झालेलं आहे, घाण पाणी आहे, काहीच दिसत नाही काय पडलंय काय नाही. त्या पडलेल्या पाण्यामध्ये ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की या ठिकाणी माझी कुऱ्हाड पडली आहे, अलिशाने त्या ठिकाणी काठी टाकली आणि चमत्कार झाला. जी वस्तू पाण्यात तरंगत नाही ती आपोआप वरती आली आणि त्या काठीने त्या विद्यार्थ्यांनी ती काढून घेतली. काय आपला हा विश्वास आहे का की माझी जी वस्तू माझ्या जीवनाचं जो काही माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या कुठेतरी पडल्यात आणि परमेश्वर त्या काढू शकतो. कारण की कुऱ्हाड लोखंडाची असताना ती तळाशी गेली, परंतु परमेश्वराने अलिशाद्वारे ती वरती तरंगत आली. आपल्याला देखील हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे की माझ्या जीवनातील समस्या कुठल्याही असो, कसल्याही प्रकारच्या असो, त्या कितीही तळात गेलेल्या असो, नदी जी आहे ती कितीही काळी झालेली असो, कुळकुळीत झालेली असो, दूषित झालेली असो, प्रदूषित झालेली असो, त्यातून मला जर काही दिसत नसेल, मी आशा सोडून टाकली आहे, परंतु आपल्याला आशा सोडायची गरज नाही. आपल्याला खात्री बाळगायची आहे की परमेश्वर आपल्यासोबत आहे. आणि तळाला गेलेल्या ज्या आपल्या आशा आहेत, आपल्या जीवनाची इच्छा आहे, आपल्या जीवनात काही करण्याची जी आपली मानसिकता आहे, ती जरी लयाला गेली असेल तरी परमेश्वराला हाक मारा. जसं या विद्यार्थ्याने अलिशाला हाक मारली, अलिशा आला आणि कुऱ्हाड वर आली. तसंच आपल्या जीवनातील समस्यामध्ये परमेश्वराला हाक मारूया. समस्या किती तळात गेल्या असतील, आपली अपेक्षा जरी संपली असेल, इच्छा संपली असेल, तरी देखील परमेश्वर आपल्याला पुन्हा एकदा त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आनंद देईल आणि ज्या आपण समस्येमध्ये आहोत ती समस्या आपल्यापासून दूर करेल. याच्या मनामध्ये ही समस्या होती की मी जे घेऊन आलोय ते मला पुन्हा एकदा त्या मालकाकडे ती कुऱ्हाड सुपूर्द करायची आहे, परंतु जर मी ती करू शकलो नाही तर मला त्याची भरपाई करावी लागेल. कारण की जुन्या कराराचा नियम होता की ज्याची वस्तू तुम्ही घेऊन आले ती व्यवस्थित हाताळायची आणि पुन्हा एकदा द्यायची, परंतु जर तुम्ही ती दिली नाही तर तुम्हाला भरपाई द्यावी लागेल. आणि गरीब विद्यार्थी या विचारांमध्ये असेल की मी आता कुठून भरपाई करू, कारण की माझ्या या ठिकाणच्या शिक्षणावरती, माझ्या खाण्यावरती, माझ्या राहण्यावरती मिशन खर्च करतंय आणि मी आता ही कुऱ्हाड कुठून भरून देऊ. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की परमेश्वर आपल्याला प्रामाणिक राहण्यासाठी बोलवत आहे. आपण ज्याही ठिकाणी असो आपण प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. आणि एखादी चूक जर आपल्या हातात घडली किंवा ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आपल्याकडून घडली तर प्रामाणिकपणे आपण कबूल करून सांगणे गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कबूल करून सांगू की असं असं काही घडलं आहे, तर परमेश्वर जसं या ठिकाणी अलिशा होता तसंच आपल्या जीवनामध्ये त्याचे देवदूत पाठवून तो आपल्याला त्या अडचणीतून, त्या अडकलेल्या परिस्थितीमधून सुटका देईल. आणि परमेश्वर म्हणतो की कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कारण की कुऱ्हाड पाण्यातनं आपोआप तरंगत येणे हे आपल्याला दर्शवतं की आपल्या जीवनामध्ये कुठलेही संकट असले तरी परमेश्वर ते आपल्याला त्यातून पार करू शकतो. आणि कुऱ्हाड अशा नदीत पडली होती की जी दूषित होती, आणि दूषित नदी जर आपण आपल्या आजूबाजूला एखादी नदी असेल त्या ठिकाणी जर आपण दूषित नदी बघितली तर त्या नदीतलं आपल्याला काहीच पाहता येत नाही किंवा काही दिसणार देखील नाही, कारण की पाणी घाण झालेलं असतं. आणि अशा नदीमध्ये पडलेले देखील कुऱ्हाड बाहेर परमेश्वर काढू शकतो आणि कुऱ्हाड तरंगत आली. हा अनुभव आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपण घेतलेला असतो, परंतु आपण विसरून जातो. आणि अशी घटना घडली तर आपण परमेश्वराकडे न जाता आपण अन्य ठिकाणी जातो आणि आपण म्हणतो की लोखंड पाण्यात तरंगू शकत नाही. आपण अनुभव घेतला असताना देखील आपण असा विचार करतो की लोखंड पाण्यात तरंगू शकत नाही. परंतु आज पुन्हा एकदा सांगू इच्छितो की समस्या आपल्या जीवनातील कोणत्याही असो, कुठल्याही परिस्थितीची असो, कसल्याही असो, त्या समस्या ज्यावेळेस आपण परमेश्वराला सांगू की माझ्या जीवनात असं असं घडतंय, परमेश्वर त्या काळ्या परिस्थितीमध्ये, जशी नदी काळी होती,
दिसत काही नव्हतं, तशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण परमेश्वराला हाक मारू, आपल्याला काही दिसत नाही आहे, उघड्या डोळ्यांनी आपल्याला काही दिसत नाही आहे, आपल्याला काही समजू शकत नाही आहे, परंतु परमेश्वर ती गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन येईल. ती कशीही गोष्ट असली तरी परमेश्वर आपल्यापर्यंत घेऊन येईल. परमेश्वर करो आपल्या जीवनातील संकटे, परमेश्वर कुठल्याही परिस्थितीत ते संकट आपण त्या संकटांमध्ये असो, परमेश्वर ती संकटे आपल्यापासून दूर करो. आणि आपल्यासाठी हा एक आदर्श किस्सा आहे की आपण प्रामाणिक असणं आणि आपण जी समस्या आपल्या बरोबर आहे, आपल्या जीवनात आहे, ती परमेश्वराला सांगणं. जसं त्या विद्यार्थ्याने अलिशाला सांगितलं, आज आपल्याला गरज आहे की आपण परमेश्वराला सांगूया आणि हा विचार काढून टाकूया की मी परमेश्वराचं काम करतोय, मला संकट येणार नाहीत. आपण कितीही जरी चांगले वागलो, प्रामाणिक वागलो, तरी देखील संकटे येणार आहेत. पण संकट आल्यानंतर आपण काय करायचे? आपण परमेश्वराला आरोळी मारायची आणि परमेश्वर नक्कीच आपल्या जीवनातील संकटे दूर करून आपल्याला सुटका देईल. परमेश्वर करू आपल्या प्रत्येकासाठी जशी कुऱ्हाड वर आली तशा आपल्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये थांबलेल्या आहेत, त्या आपल्या जीवनापर्यंत येण्यासाठी आपल्याला परमेश्वर त्या गोष्टी आपल्यापर्यंत आणू. ज्या गोष्टी अशक्य आहेत, लोखंड तरंगू शकत नाही, परंतु ते वर आलं. तसंच ज्या गोष्टी आपण आता सोडून दिल्यात की हे शक्य नाही, माझ्या जीवनामध्ये हे होणार नाही, परंतु परमेश्वराला आरोळी मारा, विश्वासाने त्या गोष्टी वर येतील आणि तुमच्यापर्यंत येतील, तुम्ही त्या घेऊ शकाल. परमेश्वर करो या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. जय ख्रिस्त.